काय व्हायचं का हो, सारा रानात गाबाळ करून ठेवलंय. आणि सोनबाई तर अशी ताईट आहे ना, हां कामाचा पत्ता नाही पण तोंडा पाय जास्त करते. नवऱ्याला ठेवलं बैल करून. मामा इथं काय जेवायला बसलेत काय तुम्ही? हा गाबाळ उपटीत आहे. असं मग कसं? हा असं तर तुम्हाला 100 दिवस लागतील. हा हा का? हे जे खुरपाना हा हे काय तिथं पूजाय ठेवलंय का काय मला? खुरपेतो. हा ना, एक काम कधी नीट करणार नाही. एकच गोष्ट सांगितली ती पण दिवसातून कधीच माणूस नीट करणार नाही. का बरं माझ्या तोंडाचा रोजच पट्टा तुम्ही चालवायला लावता? हा तुम्हाला वाटत नाही का आपल्या सुनाला आपण शांत ठेवावं जरा? हा मुद्दाम मला असं भडकून देणार? हा काय हो? तर तूच राहिलीच बाई काम सांगायला मला. मग काय करायचंय? अजून आहे ना तुमच्यात ताकद आहे अजून, समजलं ना? ताकद आहे ना बाई. तोंडात कशी ताकद आहे? पंचपोपटवाणी कसं चाव 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 करत बसता? लोकांचे सासरे पाय कसे रोज येणार त्या गावात. हा ना, हा? लोकांच्या सुना पण बघा आणि सासरे पण बघा. सासरा किती सुनाला जीव लावतो. तुम्ही काय केलंय हो माझ्यासाठी आजपर्यंत? असं तर मी नाही ऐकलं जगामध्ये सोनाला सासऱ्याला काम सांगितले म्हणून. नाही ना ओ, फक्त सासराच सुनाला सांगतो ना. लय बोलू नका माझ्या समोर, समजलं ना? काम करायचं तर करायचं, नाही इथून निघून जा. मी सांभाळायला मोकळी नाही तुम्हाला. माय बायको होती तर मी तिच्या जेव्हा कधी वावरात सुद्धा नाही आलो, कधी रानात गेलो नाही, गबाळ उपटलं नाही. आणि आता सोनाच्या राज्यामध्ये मला गबाळ काढायला येते, कुठं काय करायला येते. मग कशा सासूला म्हणायचं लवकर गचक आण परत तिला खाली उचलून? आता तिचं आयुष्य तेवढं होतं तर काय करणार तुम्ही? हा ना, काय सांगायचं ते मला नका कुणाचं भूषण देत बसू. काम करा. हे असं भाऊ काय सांगा, त्या वेळेवर भाकर नाही काय नाही, काम केलं तर जेवायला देणार. हा आणि पोऱ्यात असं झाला तिच्या पोरं तर बायको पुढं तर काहीच दखत नाही का मा बापाला काला काम सांगते काय 4 मजूर लावून करून घ्यायचं ते नाही सांगत पोऱ्या काहीच. पोऱ्या तिचंच ऐकतो. हां पूर्ण ताब्यात गेला. हां काय करावं आता, काम केल्याशिवाय तर पोटाला कोणी देणार नाही. हां पोट तर काय राहणार नाही, थोडंफार करावंच लागेल तेव्हा पोटाला खायला भेटेल. चला तर सुनबाईने सांगून गेली तर एवढं काढितो गबाळ. खुरपं आणून दिले पहा, हाताने उपटीत होतं तर मला पण हाताने नका उपटू, खुरप्यानं काढा. बर मी कशाला आरशात पाहू रे, मीच माझ्या रूपाचा राजा रे. वा भारी गाणं जमलं राज मला. काय चाललंय? काय चाललंय? काय झालं? काय हे गाणी बिनी काय चालले तुमचे? बरं नाही म्हणत आजपासून गाणं. अहो गाण्याचं बोलते का मी? समजत नाहीये? भांग पाडू राहिलोय मी. काय माणूस आहे, आयुष्यभर हेच भांग पाडत बसा तुम्ही. काय करू मी मग? काय चुकलं माझं? घरात काय कामात भुईमा दिसत नाही का तुम्हाला? हे फरची बिरची किती घाण आहे. सॉरी, माफ कर मला. अगं काय झालं ते रातचे भांडे होते ना, मला ते भांडे घासायला 2 तास गेले. हे कसं सुचतंय मग? हे कसं सुचतंय तुला? हे केसम बिस काय आहे? बरं जाऊ दे. नाही भांग नाही पाडीत काही काय नाही. कोणत्या पोरीला बघायला जायचंय का? हा नाही मला कोण बघणार आहे रे, मला कोण बघणार आहे? हा ना, तू मला सांग ना काय काम करू मी? फरची पुसू का? फरची पुसायची, झाडू मार. बरं. पहिलं झाडू मारून घ्यायचं, फरची पुसायची आणि ते धुणं घ्यायचं. झाडू आण बरं. मी मी आणतो झाडू. झाडू कुठे ठेवला? थांबा आलो मी. थांब लगेच झाडून घेतो. काय माणूस आहे हा? बाप एक पट्ट पोरगा दुप्पट. हा झाडून घेतो मी. तू बस बरं. तू इथं बस, खाली बस तू बस. तू टेन्शन न घेऊ ना, तू आराम कर. हा तर झाडून घेतो मी. हे शर्ट धुवायचा राहिला, मी धुतो. हा राहू दे इथं. तू काहीच काम नको करू. हा चांगला झाड बाबा. हा नवरा केलाय उपकाराला, कशाला काय माहिती कुठं पाप केलं तर काय माहिती असं भेटलंय. बरं एक काम करू, फरशी पुसून घेऊ लगेच. नाही मी पुसते ना, मी पुसू का मग? अगं मी तुला म्हणलोच नाही. तू कशाला टेन्शन घेती? मी पुसतो ना. मग मला सांगताय का पुस लवकर? हा अगं पुसतो मी. तू टेन्शन आणि ना संध्याकाळी ना मला फिरायला न्यायचं, मी आधीच सांगते. कुठं पण मला फिरायला नाही. बरं तू म्हणशील तिथं जाऊ फिरायला आपण. हा आणि ना तुझ्या बापाला सांगून ठेव, माझं लय डोकं फिरवलं बरं का तुझ्या बापानी. काय केलं माझ्या बापानी? काय केलं? जरा चोप ना जाऊन.
तुला बोल ना मा बाप तुला बोल ना हा त्याच्याकडे बघतो मी कुठे देऊ ते बसले तिथं खुरपत हातानी. तुला बोलायला कस काय हिंमत केली हा हा झालं का या, बघा थोबडा आरशात. झालं काम झालं नाही ते व्यवस्थित झालं ना गबळ काढ सुनबाई हा ते काम झालं आता आता लय ऊन झालंय मला पाणी जेवण दे ना. माझ्या उपकाराला काम केलं का? मी देतो ना थांब मी पाणी आणतो थांबा तुम्ही सूनबाईचं नावच घ्यायचं नाही समजलं ना आहे ना तुमचं लेट त्याला सांगायचं. हा ना जरा पाणी प्या तुम्ही आहे ना तिला काही सांगू नका का मला सांगा ना तुम्ही पाणी कसं काय दिलं पाणी घ्या हातातून लवकर पाणी घ्या. बर अजून पाणी बिनी द्यायचं नाही नाही प्यायचं असं ना बाहेर जाऊन प्या. तुम्ही ना हाताने घेत जा हा ना आणि आहे ना आरशात परत बघ ना आरशात थोबड थानेल. चला जेवायला देतो तुम्हाला मी जेवण अगं ते काम केलंय ना तिने मग बाहेर खाईल ते कुठं पण मी जेवण देणार नाही मी बनवलेलं पण नाही तुम्हीच बनवायचंय जेवण मला भूक लागलीये दोघांसाठीच बनवायचंय ते पण. तुम्ही ना इथं आराम करा पप्पा मी स्वयंपाक करतो हा? आराम बिराम काय नाही ते अजून तिकडचं बाकी आहे काम ते जाऊन करा. बरं, आराम बरं. करायला काही इथं मी ठेवलं नाही. रानात जा मी स्वयंपाक करतो हा? हा जा स्वयंपाक करा. तू आराम कर झोप तू जा हा. मी काम आणि करतो झाल्यावर फरची पुसा. हा मी सगळं करतो सर्व सुनबाईने लसणातलं गबाळ काढायला लावलंय तर काढल्याशिवाय पर्याय नाही. काय पाप केलं असेल आपण हं? अशी सून गावातही नाही लय सुना पाहिल्या पण याच्या खालीच हं? काय माय बायको वागली मला कधी काम नाही करून दिलं. काय बांबूराव ते आता बांबूराव म्हणतो का आता मग जोडीदार नाही का अरे बाबरावचा पर बांबूराव केला डायरेक्ट नाही तर तुम्ही काय चुके मला बाबरावचा बांबूच झाला आहे हा काय करतो काय नाही लसणाचं गबाळ काढायला लावले सून भाई ना जेवला बिवला का नाही नाही रे अजून नाही आईला लयच हाल करून घेतले काय राहतो जेवायचे मग हा आता काय करतो ते पोरे तिच्या आरी गेलं जास्त बैल झालं तिच्या बायकोचा बैल झाला तो चॅप्टर निघाली का तू सून मग आता आहे ना? त्याचं काही चालत नाही बायको नाही आईला मग तर अवघड झालं राव लय अवघड झालं रे आता काय सांगू तुला नको जाऊ जर नको रोड माझ्या बायकोची जेव्हा मी कधी रानात नाही आलो कधी गबाळ नाही काढलं हा पण आता हे सुना मुलाच्या राजामध्ये मला काम करायला लागू राहिलं आणि पोटा वाचून मारायला लागले. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा अवघड झालं राव तो लय अवघड मी काय म्हणतो तुला बोल ना. एक काम कर आपण सरपंचाकडे जाऊ हो हा. काय तो असतील ना समस्या तेवढ्या सरपंच मांडू आपण सरपंचाकडं हा नाही बरोबर गेलो आपण ते पाहिलं तरी आपलं सक्सेस होणार म्हणजे होणार 100%. काय होतं माहिती का हा. बंटी आता आपल्या समाजच्या सरपंचाला सांगायच्या परत सोनाला जर कळालं ना तर सासरा तिकडे गेला तर सरपंचाक तर परत घरी येऊन मला परत आणखी बोलतील रे. अरे मग आता चालायचं कवर हो हा तो असं धुरू जायला म्हटलं एखाद्या दिवशी हो हा तू म्हणतो ते बरोबर आहे पण हा मग काही काही कानावर घालायलाच पाहिजे माहिती का हा? सरपंच करतील आहे ना मग असं काहीतरी मार्ग काढतील. तू वाटत काढणार 100% तुला सांगितलं ना मी हा हा तसेच सरपंच आपले चांगले. कशी नशिबान थाटा आज मांडली कशी नशिबान थाटा आज मांडली गंगेवाणी निर्मळ होत असं एक गाव त्याच्या काळजाची तार तिने तोडली कशी नशिबान थाटा आज मांडली. चालतं मग चाल सरपंचाकडे जाऊ हो तोडगा काढू म्हणजे काढू हा चल मी काय म्हणतो, सरपंच घरी आहे का पाय याच्यावर फोन लावून पाय ना. बरोबर फोन लावून पाहतो हा. हा हाय का काय हाय की हो नाही हो त्यांच्या मागे काम जास्त राहते ना. हा लागला हॅलो हा सरपंच कुठे शिकतो तुम्ही हा काय नाही थोडं काम होतं हे बाबरावून मी
बांबूराव हा हा मिनते हा हा जोडीदार आहे माझ्यावाला हा. कुठे शिकत तुम्ही? आंबराईत आहेत का? बर बर आम्ही घरी येतो राव. घरी नाहीत ना मग? आंबराईत आहेत का? बरं बरं येतोत मग. चला कुठे तिथं येत ते. आमरा येते का? हा मग चल. चल. काय याला फवार द्यावा लागेल काय माहिती आहे आहे बरं, सरपंच. बुरशीनाशकची गरज दिसते. नमस्कार. नमस्कार नमस्कार राम 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 राम. काय बाबरा काय नाही भंटी म्हणा सरपंचा का जाऊन येऊ म्हणा. लाईट गेली तिकडे भरणं चालू होतं. हा हा हा. हा इकडं तर सगळं ठिबक आहे आंब्याला. गडी नाही का तुमच्या गातात? नाही आहे ना हे काय पण तिकडच्या मळ्यात हा. बर काय काम काढलंय? सांग आता तो काय समस्या असतील ना ते सांगून टाक. तुस. तू तुझ्या तोंडानेच सांग. हो काय झालं सरपंच? भांडण झाले काय कोणाबरोबर? नाही भांडण भेटणं काय रे, माझा घरगुती विषय. बर आता माही सून तर तुम्हाला माहिती कशी. त्याच्यामध्ये लय मला सांगितलंय येतो तुम्ही. हा आता पोरगा आता काय म्हणजे ना, आता पोराला आहे ना हा त्याच्या बायकोचा बैल झालाय तो डायरेक्ट. तेही सांगितलंय तुम्ही मला याच्या अगोदर भरपूर आता वेळा. ती मला डायरेक्ट काय माहिती हा. का, काम केलं तर तुम्हाला खाया प्यायला दे. तेही सांगितलंय तुम्ही याला मग याच्यावर. आता याच्यावर काय काम काय करून बी त्याला तुकडा पाणी काही नाही दिलं. दिलं नाही. तसंच आहे. मला लय वाईट वाटतंय बाबा हा. रावचं. ते याच्या त्याच्या ते जाऊन खातंय राहून हा. काम इकडे करतय हा आणि विहिरी फोडून काय बाराशा खांदून काय हा? कष्ट केले असेल मी, आणि मला माहिती. 4.5 एकर जमीन तुम्ही ती घेतली ते घेतले हो. बरोबर आहे. आणि वडिलोपार्जित 2 एकर हा आणि पोराला आणली सून हायपाय करून. हाय पाय करू. आणि तुम्ही म्हणता तो झालाय बायकोचा बैल हा पाय- पण ते काय तो व्हाय ना का बैल पण तुम्हाला तुकडा पण द्यायला पाहिजे ना. एका पोरासाठी तुम्ही लग्न नाही केलं. त्याची आई वारली. मला माहितीये तुम्ही लग्न नाही केलं. हे खूप वेळा झालंय. त्याला हाताने तुकडे थापलेत आणि करून घातले बांटे आहे ना बरोबर आहे ना. हा आणि काय दिवस आणलेत बापाला हा. पायाला चप्पल नाही वापरले, फाटके कपडे घातले सल. हा. मला सगळं माहिती आहे हा. आईला आय डोक्यात आले आले राव. बोला ना सरपंच. आपल्या मळ्यात एक कामाला आहे बरं का. हा. हा आणि अश्विनी नाव आहे तिचं. हा. तिचा घटस्फोटही झालेला आहे हा. आणि तिला कोणीच नाही. तिचे आई वडील वारलेले आहेत. भाऊ बिऊ हा भाऊ बिऊ नाही का? नाही कोण नाही तिला. ती आपल्या हाताने करून खाती पण आहे तरुण आहे बरं का. हा. पण जाऊ दे चांगलं होईल. म्हातारपणाला आधारही होईल हा. जाऊ दे म्हणून यांना आदलच घडव बाबराव हा. नाही, फक्त ती तयार झाली पाहिजे. मी काय एक काम करतो बरं का मी जातो तुम्ही डायरेक्ट नका येऊ. नाही मी तिला म्हणतो असं असंही चालेल. बरं का. आणि मग मी तुम्हाला फोन लावून बोलून घेतो. तुम्ही लागला ती इथं बसा. ती पलीकडे खुरपी ती हा लागलं लक्षात. पोर होतील का याच्यावर पा बरं का. कारण एखादं पोरचोर झालं तर म्हणजे पाय पॅक राहील तिचा. आता हाऊस नाही झाली की एकानी? बरं. काय काय नालायक आहे बाई. अहो सरपंच. एकाने हाऊस नाही झाली का? म्हणून याच्या रेशो झालं ना. उलट असं म्हणायला पाहिजे की पोरगी झाली तर परवडली. हा पोर इतर जीव लावतात बापाला पण पोर लावित नाहीत हा. जा जगात जाऊन विचारा बरोबर. कोणते पोरी जीव लावतात. नाही, पोरी पोरगी- काय बापायचे पण पोराचं कम करू काय बायका झाल्या का पोरं बिचल तिथंच हम्म. बरं का. आजकाल जमानाच तसा निघाला. हा ना राव काय भाऊ मला तो काय सगळे त्याच्या आईला सगळे नवरे आहेत का? हा किती आणि लगेच कसं नाही लग्न झालं लगे वगैरे निघायचं. हा. म्हणजे ज्यांनी कष्ट घेतले हा. आता काय बोलावं काय नाही काय नालायक पोरं निघलेत हा. काही सगळेच नाही बरं का असे. हा काही आई बापांना जीव लावतात. मी सगळ्यांना दोष देणारच नाही हा. काही असे हा आई बापांना अजिबातच जीव नाही लावत बघतच नाही आई बापांना. आणि त्यांच्या काय अपेक्षा असतील हा. आणि एक सांगू का हे जग कशासाठी पळतंय माहितीये का बाटे नीट ऐक. हे जग कायसाठी पळतंय? सांगा ना. हे जग याच्यासाठी पळतंय की पोटाला काय नाही लागत पण आपल्याला जो त्रास झाला हा आपल्या मुलाबाळांना होऊ नये. हा, हा. आपल्याला जो त्रास झाला आपल्या मुलाबाळांना होऊ नये याच्यासाठी हे जग पळतंय हा. भाण्या आणि मुलं बाळ काय करतात बघा काय जीव लावतात. परिस्थिती होती. आपण त्यांच्या करता करायचं. पोटाला काय नाही लागत काय लागत पोटाला सांगा. मग पण हे जग त्याच्यासाठी पळतंय आणि हे दिवस दाखवतात आई बापाला काही बरोबर. अशा घाणी आहेत ना काही आहेत. अशा बरोबर. पळू आणायला पाहिजे मी तर म्हणतो ना. बरोबर आहे हा. सरपंच. आणि काही देऊ नका त्याला हा. त्याला काहीच नाही द्यायला. वा, नावाचे एक काम करा हा एक काम करा जर लग्न ती पोरगी म्हणजे पोरगी नाही ती तयार. मध्यमुळे तिचं जर ती तयार झाली ना याला घराच्या बाहेर काढून द्या हा तेव्हा समजेल. चालेल. बाप काय असतो हो बरोबर आहे की नाही. बापाने दाखवायला पाहिजे ना बाप काय असतो. नाही सरपंच तुम्ही मध्यस्थी घ्या एवढं मार्गी लावा. नाही मी काय करतो ती पलीकडे खुरपी ती मी त्याच्याकडे जातो हा. ती जर झाली तयार तिलाही कोण नाही होईल ती तयार चल. बरं का.
लावून टाकू लग्न. हा हो. चालेल, तुम्ही बसा इथं सावलेली बस रे. बांट्या बस, मी आलो, तुम्हाला फोन करतो. हो. हा बांट्या, तुझा नंबर आहे माझ्याकडे, बाबूरावचा आहे. हा मी फोन चालेल. लावला होता ना तुम्हाला. हा करतो फोन. हा बरं होईन भाऊ. बरं होईल भांट्या. हा जर असं सरपंच दिलं जुळून हा हा तर तुला सांगतो यांचं आहे ना कामच झालं समजायचं. काम यायला घरातून बाहेर काढील, हा. यायला जमिनीत प्रॉपर्टीची वाटा देणार नाही. काहीच नाही काहीच हा नाही. अहो पोऱ्याचे लय हाल करू राहिली हो मावाल्या. त्याच्याशिवाय ना हा. ते मार्गी लागायचं नाही. ते असे लोटांकडे घेतलं पाहिजे तो आहे हा बाई सरपंच साहेब ना लय चांगले, त्यांच्याकडे मी आता 2 वर्ष झालं काम करते, नाहीतर माझं ना जगणं मुश्किल झालं असतं. ते बेवडा तसला झोळ्या माझ्या पदरात पडला, अख्खा आयुष्य वाटोळं झालं माझं. खरंच बाई, एक वेळेस ना ज्या घरी अन्न पाणी नसलं त्या घरी राहिलेलं बरं. बाई बाप होता ते बाप हे वारला, आई होती तोपर्यंत आईनं मला डिवोर्स घ्यायला सांगितला म्हणून घेतला मी, नाहीतर आतापर्यंत लय वाटोळ झाला असतं. मला झोळ्या रोज यायचा मारायचा, सारखा उठता बसता मारायचा, सदा अन्न देखील खाऊ देत नव्हता. आता असं एकटीला जीवन काढायला लागलं, हे बरं आहे. त्या बेवड्याच्या तावडीतनं एकदा सुटली ती तर बरं झालं. एकदाच डिवोर्स झाला ना बरं झालं बाई. हा इथं सरपंच सुखाचं 2 घास खातीया, जाऊ दे रोजगार करून पण खातीया. अश्विनी, काय बडबड चालली? एकटीच बडबड करते. आईला मला असं वाटतंय एखादी बाई जोडील द्यावं काय, तुला आणखी करू पाहिला. नको नको हा नाही एकटीच ते काम चाल- करीत राहते आपली सकाळ ते संध्याकाळ. आता काय करायचं सरपंच साहेब, तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही मला इथं आसरा दिला, 2 वर्ष झालं अरे. तुमच्याकडे काम करते. विषय असा आहे, त्यासाठीच तुझ्याकडे आलोय मी. काय चुकलं का माझं? नाही, काही नाही चुकलं तुझं. तू काय चुकणार आहे? हा तर मला असं म्हणायचं आहे अश्विनी, एकटं जीवन कवर काढणार आहे तू. आई पण वारली तुझी, 4 महिने झाले. हा मला हा ना. ऐक ना, माझ्या डोक्यात एक आलंय, तू लग्न कर. हा आता कोणाशी? घटस्फोट झालेलाच आहे तुझा, ऐक ना. झालंय पण जग काय म्हणाला अहो सरपंच साहेब, आता माझं पहिलं लग्न झालं की- लोक काय म्हणतील हा विचार नाही. तुला म्हातारपणाला पण पाहिजे काहीतरी प्रॉपर्टी पाहिजे. तुझ्याकडे काही तू झोपडीत राहती. हा आई होती, आई वारली, तुला आधार नको का? हा राहिला दुसरा विषय, ज्याच्याशी लग्न करायचंय तर परिस्थिती अशी आहे की त्याला ते पानं लागतील तुला इकडेचे जरा. तर ज्याच्याशी लग्न करायचंय त्या व्यक्तीचे वय आहे बरं का. हा. हा ते तरी कित्येक दिवसाचा, पण त्याचे मुलगा आणि मुलगी सून अजिबात म्हणजे त्याला बरंच बघत नाही, खायलाही देत नाही. हा बाबूराव नाव आहे त्याचं, ऐक ना. हा, ते त्याला तुकडा पाणी देत नाही, काही नाही, कामं करू करू घेते ती सून. आणि त्यांनी लय कष्टातून कमवलेलं आहे. 4.5 एकर वडिलोपार्जित 2 एकर, 4.5 एकर त्यांनी कष्ट करून घेतलेली. माया देखत जमीन आहे, जुमला आहे, सगळं आहे, ऐक ना. आणि ते पोरग त्याचं झालंय बायकोचा बैल. हा त्याचं काहीच चालत नाही. तर माझी चर्चा झाली त्याच्याबरोबर बरं का. त्याचा एक जोडीदार आहे बांट्या म्हणून, तो पण होता. तर ते आलते माझ्याकडं, आत्ताच तिथं बसून ठेवलेत मी. तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, जाऊ दे, वयाचा विचार करू नको, वयाचा विचार करू नको, तुझं चांगलं होईल. आलं का तुझ्या लक्षात? मला असं वाटतं बा, असं जर केलं चांगलं होईल. तुझं काय मत आहे सांग? नाही, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही चांगलंच करणार आहे, असं नाही की म्हणजे वाईट नाही माझं करणार. तुम्ही माझ्या वडिलाप्रमाणे जसं तुम्ही म्हणाल तसं. मला हे कोणाचे नाही कोणाची साथ पाहिजे ना जिंदगी बरोबर. त्याही व्यक्तीला गरज आहे, त्याच्या उद्या गुडघे हातपाय जर थकले, त्याची सून काही त्याचं करणार नाही. आलं का लक्षात तुझ्या? तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की असं असं करावं. तुझी आहे का तयारी? तू व्यक्ती नको बघू, तुझा जीवनाचा. आणि कसं आहे माहितीये का, तुला खूपच गरज आहे. तुला कोणीच नाही ना, तुला घर खायला उठत असेल, हा मी विचार केलाय. काय सांगू सरपंच साहेब, मला ना घरी गेलं तर झोप येत नाही नीट. सारखं ना मला अशी काळजी, माझ्या आईची आठवण येते, बापाची आठवण येते. बरोबर आहे. मी काय म्हटलं, घर खायला उठत असेल. हा त्यापेक्षा आहे ना, वयाचा विचार करू नको. हा प्रॉपर्टी पण आहे, हा तुला काम करण्याची पण गरज नाही. हा तुमच्या शेतात काम करा. आलं का लक्षात? मी कष्ट करायला असते. नाही, तू नाही कष्ट करायला नाही का? बरं, मग घेऊ बोलून त्यांना. केव्हा? आता? हा लगेच बोलून घेऊ. आजच्या आजच लग्न लावून टाकू लगेच. जाऊ दे, माझं ऐक तू, चांगलं होईल. मी तुझं वाटोळ नाही करणार, बरं, चांगलंच करीन. हा चालतंय. फक्त एवढं वयाचा फरक आहे बरं का.
जाऊ दे असलं तर असू दे, काय फरक असू नाही द्या, पडत. वयाला काय करायचंय, हा. जीवनात साथीदार पाहिजे हे साथीदार महत्वाचं आहे. पाहिजे. तुम्ही म्हणला ना, हा. नाहीतर जग कुठल्या नजरेने बघतं हे माझ्या डोक्यात आता वेगळा आहे खटका, पण तुला लय खमका स्वभाव ठेवावा लागेल. लग्न लावून नेलं का त्याचं पोरगण पण पहिली घराच्या बाहेर काढून द्यायचे. नालायक निघलं, नालायक साला किडा त्याचा. हा, आई बापाला जीवन आई तर गेलेली वारले म्हणून यांनी हाताचे तुकडे थापून त्याला लहानचं मोठं केलंय आणि ते झालंय बायकोचा बैल. हा, घराच्या बाहेरच काढून दे, त्याला साथ दे. चालेल, तुम्ही म्हणाल तसं हा, सुट्टी देत नाही मी, जसं तुम्ही म्हणचाल तसं मी सांगितलं मी आहे तुझ्या पाठीशी. हो. हा, मी फोन करतो त्याला, बोलून घेतो. हा, चल आपण मला वाटतं तिकडे सावलीला बसू. हा, चल फोन करून बोलून घेतो. लावलाय फोन, येतील, नको काळजी करू. ते बघा आले, या बसा बाबराव. पण ते हिचं नाव अश्विनी. खूप वेळ नको घालायला. हा, नाही बरोबर. आलं का लक्षात? आता ही जसं काय मी सांगितलंय समजून बाबूराव. हा, तिची तयारी आहे. हा, तिला म्हटलं वय आहे माणसाचं, पण अशी अशी कंडिशन आहे, पोरग सून जीव लावत नाही. सगळी काही कहाणी सांगितली, परत काही सांगायला नको. आणि बंट्या तिला तयार केलंय माझ्या विश्वासावर. बाबूराव पण एक आहे, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव चांगला तेवढाच आणि बेकार आहे तेवढाची. आहे ना बरोबर. तिला दुःख लागतं आयुष्यात, एक तर ती दुःखीची, हा, तो खेळ. मुळातच दुःखी. वडील वारले, आई वारली, नवरा हाणमार करायचा, दारू प्यायचा, हो, आई असताना घटस्फोट झाला. बरोबर. ती दुःखी आहे की नाही? मग तुम्ही काय करायला पाहिजे तिला? जीव लावायला पाहिजे, हा, याला महत्व. शेवट झाला पाहिजे. हा, शेवट झाला पाहिजे. आता हे निश्चित आहे, तुमचं वय जास्त आहे, तिचं वय कमी आहे. बरोबर आहे. तिनं मला मातीत घालावं. काय शेवट हे बघ, आता एक बोलू का, हा. त्या वाक्यावरही तुम्हाला सांगतो. हा, तेथे कोणाचे चाले ना, म्हणजे असं काही नाही की मला कधी येईन, याला कधी येईन, कोणाला नाही, कोणाला कधी येईन, ते नाही सांगू शकत. कोणाची दोरी कधी तुटेल हे सांगता येत नाही. बरोबर. तेथे कोणाचे चाले ना, तिने मला मातीत घालावं म्हणजे काय, तुमचं वय असं काही नाही. अश्विनी, ते नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातं काळ सावधान, आयुष्य खातं काळ सावधान. सावधान राहायचं आपलं, बाकी काय. तुम्हाला वाटलं नव्हतं तुमचा किडा असा निघा, बरोबर आहे की नाही? नालायक निघला झाला. आणि मी तर असे नालायक किडे ना असे पळू पळू आणले पाहिजे. नाही खरोखर मी 8-10 जण असे ठोकवलेत ना धरून, आई बापाला जीवन आले, नीटच केलेत. हा, आता जीव लावायला लागले. नाही तर म्हणलं प्रॉपर्टी, हा, आई बापाला, आणि तुम्ही हाकला, तेच केलं ना, आता तेच करायचंय. हे पोरगं सुने ना हाकलून द्यायचंय. बाबूराव मी तिला सांगितलंय, चालेल. तुमच्या पाठीशी मी उभा आहे. आलं का लक्षात? हा, ऐकलंय? हो. हा, तुला खंबीर भूमिका घ्यायची. हो. गेल्याबरोबर पोरगं सून लग्न लावून टाकू. हा, हे आहेत बाबूराव, ते सांगायचंच राहिलो मी. भावनेच्या भारामध्ये बोलत गेलो. मला हे पटनाच. काय पूर्वीच्या काळामध्ये जीव लावायचे, आई बापांना रोज पाया पडायचे. तो काळ मी पाहिलेला आहे. रोज पाया पडायचे, आई वडिलांचं दर्शन घ्यायचे. हा, आणि देवाच्या आधी आई वडिलांच्या पाया पडा. हा, अहो, तेच देव आहे. मग काला जाता पंढरपूरला, कुठं जाता चारित आम्हाला. ज्यांनी जन्म दिला त्यांच्या अशा हाल करता. आणि नुसतंच हायफाय जेवण झालं, नुसतं हायफाय म्हणजे या मॉलला जा, या हॉटेलमध्ये जा, इथं जेव्हा हायफाय, याच्यात फिरा, नुसतं फिरायला चला. हा हा, आणि आईबापाचे काय हाल चालले. आई बापाच्या जग बघतोय आपण, जगातलं जे दिसतंय ना चित्र, माझ्या बुद्धीला पटतच नाही. असं आहे. आई बाप खाल्या वाचून मारायचे. हा, आईबाप खाण्यावर सरपंच पाहिला लाडक्याला सोनाचा, त्याच्यामुळे या असं तसं नाही झालं. मुळातच पोरगीचा गाव असेल रे. लेकीवानी जीव लावला ना. बरते लावले किडा, हा, किडा झाडा आधी आपल्या पाहिजे, तो झाडाचा पाहिजे होता ना. हा. हा, बर चाल, जाऊ द्या. मी काय म्हणतो, त्या विषयाचं जाऊ दे, आपण लगेच जाऊ. हा, मंदिरात लग्न लावू आणि लगेच तू राहू दे. हा, कपडे अशीच राहू दे, अशाच राहू दे, चला. असेच राहू दे. तिथंच हारण ते घेऊ, मंडोळ्या घेऊ, बरं का. हा. तिथंच लग्न लावून टाकू आणि घरी चला. आलं का तुमच्या लक्षात? पदर खोसायचा, हा, घाबरायचे नाही. ठोकायचे धरून बिघडच करायचंय. हा. हा, आणि चला मग, चला लगेच लग्न लावून टाकू. चला, ते होईन आता. हा, पर्याय नाही त्याला. चला. नको करू बाई लय साधा साडी, आणि गर्दी झाल्यावर होईल भांडा भांडी. तुझ्या चढाओढीनं तांबड फुटाया लागलं, तुझी घागर डाळाला लाव पाणी सुटाया लागलं, तुझी घागर डाळाला लाव पाणी सुटाया लागलं. आणि धनगर वाड्यात घुसला का देवा, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देवा, धनगर वाड्यात घुसला. आणि बालूच्या लादी बसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला.
ओ ए आवाज कसले तर बाहेर कुठं आवाज येतोय? बाहेर झालेत का काय तुम्ही? अरे असं गाणं लावले असते कोणतरी. काय गाणे लावले असतील? मग? आपल्या दरवाजात आवाज येतोय. कोणी आलं काय मग? मला काय माहिती आता? हे धान्य मागणारे आले असतील. जाय धान्य दे. तुम्ही जा ना. हा काय सगळं मीच करू. आणि काय हो कुठं गेलं ते तुमचं म्हातारं डंगर? मला काय माहित आता. कुठं असतं लक्ष? लक्ष कुठं असतं? मी बघून येऊ का जाऊन गावात? आवाज कसला आहे हा? वाड्यात घुसला धानगर वाड्यात घुसला ग देव धानगर वाड्यात घुसला अरे बाणूच्या लादी बसला ग देव धानगर वाड्यात घुसला धानगर वाड्यात घुसला ग देव धानगर वाड्यात घुसला डा 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 डा. काय? काय काय डा 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 काय चाललंय? डा डा. काय झालंय? काय केलं तुम्ही नेमकं? तुम्हाला रानात मी खुरपायला पाठवलेलं खुरपलं ना आतापर्यंत. दिसलं ना ते खुरपून आलेलं दिसतंय. मला आता खुरपायचं नव्हतं म्हणून तर आलो घेऊन तिला. म्हणजे लग्न केलं काय तुम्ही? लग्न केलं. लग्न केलंय. काय ग बाई कुठून आली? कुठून आली म्हणजे लग्न करून आली? ते दिसतायच मला. दिसतंय ना मग गप्प बस. हा काय फक्त खेळण्यातलं लग्न केलं का काय तुम्ही लोकांनी? खेळण्यात तू नाही आता. यायचं नव्हतं का लग्न लावायला बघायला? खेळण्यातलं केलंय का कसं ओरिजिनल केलंय? ए जास्त बोलू नको. जास्त बोलू नको. काय हात खाली घे. सासू आहे, हा. ए, सासू असेल तुझ्या घरी समजलं ना? ए डांगऱ्या म्हाताऱ्या तुला कळत नाही का? तुला हे ए, करायला ए, आवडलं नाही? नीट बोल खाली बोलायचं. नीट बोल. तुम्हाला कळत नाही? खाली तुमच्या बोलायचं. बापाला समजत नाही तुम्हाला? हा. हा? अशी खाली सोन आहे? असली सोन बाई 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 काय हाय का नाही वळण बिळण तुला काय? तिच्यामुळेच मला लग्न करावं लागलं. हे नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही चुकीचं अरे. केलं बरं का? आणि तू लेख आहे का कोण आहे? चुकीचं तू केलं. एका का पहिला जाडीतो बायकोचा रे? हाय ना. हा तिचा ऐकतो जाडीतो परची पूजितो दुरा धुतो सगळं अगं बाई, करतो. खरंच की अरे, झाड आहे. बैलाला बैल तू. नाही, करावं लागेल. बैल असू गाय असू तर मानव मी काय पण करल समजलं ना? तुम्ही बायको करून आणलेच कशी ते मी- पण मला न मी विचारता. स्वतःचा मालक आहे. मला पटलं मी बायको केली. हिला विचारायला तू पाहिजे कोण तुम्ही. विचारणार? कोण हा? मावली आहे का? हिला- आहे का ती? विचारणार आहे. तुमची सून आहे हा. मी. समजलं ना? मी तुला ताब्यात राहणार माणूस नाही. हिला विचारायला हा. पाहिजे होतं. बरं, आणि सासऱ्यानं नाही. तुला विचारायचं दिवस कोणाच्या ताब्यात राहिले? ह्या बायाच्या ताब्यात राहिले काय? ए, बाई बोल नको. तू मध्ये बोल नको. आधार शांत कार्ड बस. बाई बी बोल नको. तुला सांगते सरळ. ओ, बाबूराव. अजिबात माझ्या बायकोला हात लावायचा नाही. बायकोला मारू नका हा? माया. बायकोला मानव पूजा करू का? ताट आणतो का? चल आपल्या घरात जाऊ तुला चल. लागल गप्रे. चला चल बाबूराव. आपल्या घरात चल. ए, घरात नाही. नाही नाही घरात यायचं नाही अजिबात. बाय तुम्ही मग आमच्या नादाला लागू नका आता. मला धमकी हा. द्यायची नाही. इथून चालतं तुम्ही व्हायचं. पहिले चालते बायको. तू खाली हुसून बाई उमऱ्यावर नाही, मला इकडे. मला हात लावू नका. हात लावू नका म्हणजे नाही. मी तुला आधीच हो, सांगते. सगळं घरात आधीच नका. सांगते का? घराच्या बाहेर निघ. नाही आम्ही नाही जाणार. निघ. काय दोघं घराच्या बाहेर? नाही. मला हात लावायचं नाही हा? निघ लवकर. खरं आधीच सांगते. नाही. निघ तू घराच्या निघ बाहेर. लवकर. तू घर. अरे, निघ. अरे, हाणून राहिले ते. निघ लवकर. उडा ना. तू घराच्या सोडा. नाही नाही, नाही. बाद झाले एवढे दिवस. नाही. पूर्वा मला हाणून राहिले ते. मग काय तुम्ही काय नाही. बघत असत? हाणाला नाही. बापाला. मी नाही. कसं आणू बापाला? नाही, असं घालून झाडू डोबात हा. करा. तिला नका चला मारू. घरात. नाही. निघा आता तुम्ही. बाद झालं थांबाव. हिड्या भांडे इकडे फुटका भांडा भेटणार नाही तुम्हाला. हाय असं निघायचा अंगवल्या कपड्या. बाद झालं तुम्हाला एवढ्या दिवस बापाला सांभाळायचं कळलं का? हा? आम्ही आणि कसं- तू ग तुम्ही मला पोटा काय वाचतो मी काय- मारला पोटा वाचतो. आम्ही नाही हा. मारला आता ही आणली ना हा. करून दिसा कशा कशा वाचून मारती. हा नाही पाहिजे माहिती मी काय करायचं. हा, बघा, बघा. तुमच्याकडे काहीच नाही आता. हा. सगळं मा बाप आता निघता का तुम्ही गप्पुनानं? तुम्ही नाही निघा निघलं आता. तर काय करणार आहे? काय करा रे नाही, आम्ही नाही जाणार. ए, निघतो का तू? हा? आम्ही नाही जाणार. निघा निघा लवकर लवकर निघा निघा का? निघा निघा लवकर. निघ लवकर. बॅग घे ना तुझ्या साड्या आणि ते ए, तुला. साड्या बिड्या नाही नाही. फुटका भांडा भेटणार तिकडंच नाही. घ्यायचं काय घ्यायचं ते. आम्ही मी निघ काय लवकर. मी काय केलं पण मी नाही तू तिचं ऐकतो ना तू. तो माव लक्ष दिलं का? बापावर लक्ष दिलं का तो? आई, तू बघ ना आता काय दिलं करायचं. का? निघ. अरे, बघून घेईल हा, काय बघा, बघून घेतील जा. निघ. नाही नाही अरे. आम्ही घरात जाणार आहे. ए, आई, 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 पळ, पळ, हा? पळ, पळ. आई. ओ धनी चला आपण ना मस्त जेवण बनवते तुमच्यासाठी. मस्त जेवण करू. एवढ्या दिवसाचं तुम्हाला जेवण नाही का चांगलं भेटलं नाही. मग जाऊ द्या आता त्यांना हाकलून दिलं ना आपण येणार नाही ते काय. चला मस्त पैकी ना गरम गरम भाकरी आणि झुमका करते तुमच्यासाठी. आवडतंय का तुम्हाला? हो तू जे करशील ते खाईल मी. कसं एखादी पोरगी असते ना तिनं तुम्हाला नाही का घातलं असतं बाप आहे म्हणून नाही का एखादा भाकरी तुकडा. पण हे लेख म्हणजे पोरं काय कामाची नाही. अगं अश्विनी सगळे पोरं असे नाही राहती. 100 10 जण जन्माते असे. सगळ्याला संस्कार नाही असे राहती. बरं. त्याला आईबाप कळा त्या
म्हणून बायकाची बैल नाही होती. बरं धाने हा. मला राहू द्या. मी काय म्हणते हा. तुम्ही मला जीव लावा, मी तुम्हाला जीव लावल. हे बघ मी तर आपण बोलणं काय झालं सरपंचाने आपल्याला काय सांगितलंय हा, सांगितलंय मग की. चल चला मस्त साफसफाई करते, आवरते घरातलं. बरं मी काय म्हणतो आता हे बघ यायला जेव घालू हा हा? त्यांना तू आता मस्त आहे स्वयंपाक कर. हा. आता आपण सगळे जेवण करू हा चालेल ना? बरं मी बनवते. कसा काय बरं घाल तू आला जेवण करून जा बरं का. नाही जेवण करून हा. तुमचं पोरगण सून रडत चालली होती रोडनी. नाही काढून दिले ना मी. बरं झालं काढून दिली. हा कसं काय माहितीये अहो, ते रडत रडत तेच बडबड करीत होते, माया बापाने लग्न केलं, माया बापाने लग्न केलं. हा त्यांनी सांगितलं मला. असं असं पण बरं झालं वहिनी बी छान अरे. आहेत, जीव लावते ना तुम्हाला. हा? चांगली भेटलाय ना हा या वयात. जेवण काय करून आता मस्त. हे, मी काय असू दे मस्त बाकी काय करतो माझी मी झुमका करते. असं हा, चालतंय. हा, हा. बस तिथंच मग. बरं तुम्ही बसा आम्ही या सोडून येतो हा? चल लवकर बनवा स्वयंपाक करा. हा अक्षय आयला पण सरपंच लय भारी काम केलं बरं का बाबरावचं कर. बरं झालं म्हातारपणाला कोण बघणार आहे, आणि ते पोरं तसे होते करू द्या सुखाने संसार आता. भारी होईल ना त्याचा आता लागला ना मार्गी हा? मग काय